थेट जाऊयात, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची पत्रकार परिषद सुरू होती। अरे लागेल साहेब, जरा कार्यकर्त्यांना थोडा मागे जायला सांगा, आम्हाला उभं राहायला नाही मिळत। मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेतले विरोधी पक्षनेते अजित पवार तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची संयुक्त पत्रकार परिषद पुढच्या काही क्षणात सुरू होते। प्रामुख्याने जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात जो विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्यामुळे स्वतः जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांकडे दिला आहे। जितेंद्रजी, आनंदजी, बाकीचे सगळे सहकारी बंधू भगिनींनो, आज मी इथं येण्यापाठीमागचं कारण असं आहे की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की काल जितेंद्र आव्हाडांनी जे काही ट्विट केलं आणि ते ट्विट वाचल्यानंतर साहजिकच आम्ही सगळ्यांनी ह्याच्या पाठीमागचं कारण काय ते समजून घेण्याचा प्रयत्न केला। मी इथं यायच्या आधी आज मी पुण्यात माझे 2 कार्यक्रम होते। पुण्यात लकीली मी आणि अंबादास दानवे विरोधी पक्षनेते विधान परिषद आम्ही दोघंही बरोबरच होतो। त्यावेळेस तिथंही एक पत्रकार परिषद घेतली होती आणि तिथंही मला जे काही वाटतं ते तिथं मी स्पष्टपणे सांगितलेलं होतं। 72 तासामध्ये एका राज्याचा माजी कॅबिनेट मिनिस्टर यांच्यावर 2 गुन्हे दाखल होतात आणि या असल्या कारस्थानामुळं अतिशय नाराज होऊन जितेंद्रजींनी ते स्टेटमेंट केलं। परंतु एक आक्रमक आमचे सहकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सत्ता असली काय सत्ता नसली काय, नेहमी सर्वधर्म समभाव शाहू फुले आंबेडकरांचा विचार हा सातत्याने पुढं नेणारा एक सहकारी या नात्याने जितेंद्रजी महाराष्ट्रामध्ये ओळख हे आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे। आणि असं असताना ज्या कारणाकरता विनयभंगाचा गुन्हा तिथं दर्ज करण्यात आलेला आहे, पत्रकार मित्रांनो, आपण पण सगळेजण वेगवेगळ्या चॅनलला ते पाहतोय आणि त्या क्लिप बऱ्याच व्हायरल झालेल्या सगळीकडे फिरतायत। त्यामध्ये कुठेही असं विनयभंग झालेला दिसत नाही। एक तर मला कळत नाही की राज्याचे मुख्यमंत्री स्वतः गाडीमध्ये पुढच्या सीटवर बसलेले आहेत, ड्रायव्हर उजव्या बाजूला आहे, पाठीमागं काही लोक बसलेले असतील ते मला दिसलेले नाहीत आणि तिथून 10 फुटाच्या आतच हे जे काही घटना घडलेली आहे ती घडली। साहजिकच ज्यावेळेस मोठ्या व्यक्ती येतात त्यावेळेस ते पहिल्यांदा गाडीमध्ये बसतात आणि त्यांना बाकीचे सोडवायला आल्यानंतर ते आपापल्या गाडीमध्ये जाण्याच्या करता घाई करत असतात आणि त्याच्यातून जितेंद्रजी पुढे जाण्याचा प्रयत्न करतात। ह्याच्यात कुठला विनयभंग? आज सरकार बदललेलं आहे म्हणून काही विरोधकांचा आवाज अशा पद्धतीनं दाबण्याचा प्रयत्न जर सरकार करत असेल तर ही अतिशय लाजिरवाणी बाब आहे। महाराष्ट्रामध्ये अशा घटना मागं कधी घडलेल्या नाही आहेत आणि सरकार येत असतं, सरकार जात असतं, कुणी कायम तिथं बसायला गेलेलं नाही आहे। मी नेहमी सांगतो की जोपर्यंत जी व्यक्ती प्रमुख म्हणून त्या पदावर बसतील त्यांच्या पाठीशी 145 आमदारांचा पाठिंबा असतो तिथपर्यंतच ती व्यक्ती त्या ठिकाणी बसू शकते। हे अनेक वेळेला सिद्ध झालेलं आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे। आणि असं असताना माझं तर स्वतःचं स्पष्ट मत आहे की मुख्यमंत्र्यांनी तिथं सांगायला पाहिजे होतं की माझ्या समोरच हे सगळं घडलेलं आहे, तिथं असं काही विनयभंग झालेला नाही। नुसते मुख्यमंत्री नाही, कोणतरी ज्या पोलीस दलाच्या हातामध्ये कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आहे तेही एक वरिष्ठ अधिकारी तिथं जवळ पोलीस युनिफॉर्ममध्ये तिथं पाहायला मिळत आहेत। आणि असं असताना आणि मला एक क्लिप मगाशी आनंद परांजपेंनी दाखवली, मधी
छटपूजा होती बघा 30 तारखेला काय काहीतरी ऑक्टोबरला, तर त्या छटपूजेच्या वेळेस मुंब्रा परिसरामध्ये एक कार्यक्रम स्टेजवर स्वतः जितेंद्रजी काही भाषण करतायत, शुभेच्छा देत आहेत, जे काही त्यांना मत मांडायचे ते मांडतायत, त्यावेळेस ज्या भगिनीने विनयभंग झाला अशा पद्धतीचा तक्रार केलेली आहे आणि ते गृहीत धरून गुन्हा दाखल केलेला आहे. त्यांना बहिणजीबद्दल म्हणजे बहिणजी म्हटलेलं आहे. मुंबईवरून आमच्या बहिणजी येतात, त्या हसतायत तिथं, त्या जवळच तिथं उभ्या आहेत. म्हणजे ह्या पद्धतीनं जर महाराष्ट्रामध्ये राजकारण होणार असेल तर लोकशाही, संविधान, कायदा, नियम, घटना ह्या सगळ्यालाच तिलांजली देण्याचं काम चाललेलं आहे. मी आज तिकडून निघून डायरेक्ट जितेंद्रजींना भेटायला आलो. शेवटी मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा किंवा विधानसभेचा विरोधी पक्ष नेता आहे. माझ्या कुठल्याही सहकार्याच्यावर किंवा कुठल्याही माझ्या कार्यकर्त्याच्यावर अशा पद्धतीचा अन्याय झाल्यानंतर वस्तुस्थिती काय ते समजून घेण्याच्या करता मी इथं त्यांच्याबरोबर बराच वेळ चर्चा त्या ठिकाणी केली. त्याच्या आधीचा पण गुन्हा ते आपण बघताय. त्याच्यात जी मारहाण झालेली आहे ती मारहाण झालेली व्यक्ती म्हणते की जितेंद्र आव्हाडांच्यामुळं मी वाचलो, अशा प्रकारचं त्यांचं स्टेटमेंट आहे. तरी देखील त्याच्यात जितेंद्रजी, आनंदजी आणि काही इतर सहकारी मित्रांना गुंतवण्याचा प्रयत्न झाला. शेवटी कोर्टाने त्याच्यामध्ये जामीन दिला आणि त्याच्यानंतर ही घटना घडली. आता जसा जसा वेळ जाईल तसा तसा ह्याच्या पाठीमागचा सूत्रधार कोण आहे, कुणी त्या भगिनीला विनयभंगाचा गुन्हा नोंद करा अशा प्रकारचं सांगितलं गेले, हे निश्चित ह्याच्या पाठीमागं एक षडयंत्र आहे, हे माझं स्पष्ट मत त्या ठिकाणी झालेलं आहे. आणि अशा प्रकारचे षडयंत्र रचून आपल्या शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये एक वेगळ्या प्रकारचं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न होत असेल तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी, राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी दोघांनी पण ह्यामध्ये जातीनं लक्ष त्या ठिकाणी घातलं पाहिजे. ह्याच्यामध्ये वस्तुस्थिती काय ती समजून घेतली पाहिजे. हा कायदा करत असताना देखील त्यावेळेसचे गृहमंत्री, त्यावेळेसचं जॉईंट सिलेक्ट कमिटी, ह्याच्यामध्ये बरीच चर्चा झाली होती. आमच्या मंत्रिमंडळात पण चर्चा झालेली होती. कायदे आपण कुणावर अन्याय होऊ नये म्हणून करत असतो, परंतु कायद्याचा आधार घेऊन निष्पाप व्यक्तीवर जर अन्याय होत असेल तर हे देखील बरोबर नाही आहे, हे पण घटनेला अनुसरून नाही आहे. ह्याही गोष्टीची नोंद ही घेतली गेली पाहिजे. आणि त्याच्यामुळं अशा पद्धतीचा जर ह्याला प्रतिकार करायचा असेल, जे काही पोलीस पण दबावाखाली वागतायत, वास्तविक आम्ही पण सरकारमध्ये अनेक वर्ष काम केलं आहे. माझ्या माहितीप्रमाणे 1999 ते 2014 लागोपाठ 15 वर्ष आम्ही सरकारमध्ये होतो. त्यावेळेस अनेक वर्ष भुजबळ साहेब, जयंत पाटील साहेब आणि RR पाटील साहेब ह्या तिघांच्याकडेच 15 वर्षामध्ये बराच काळ गृहमंत्रालय त्या ठिकाणी होतं. जवळपास 11 वर्ष तर आमच्या RR पाटलांकडे होतं, 1 वर्ष जयंतरावांकडे होतं, 2-3 वर्ष भुजबळ साहेबांच्याकडे होतं. अशा प्रकारची ते कारकीर्द आमच्यामध्ये महाविकास आघाडी असेल किंवा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार असेल, सुरुवातीपासून ह्या साधारण 17.5 वर्षामध्ये 17.5 वर्ष हे खातं राष्ट्रवादीकडेच होतं. कधी अशा पद्धतीचा त्या खात्याचा गैरवापर हा होता कामा नये याबद्दलची खबरदारी, किंवा पवारसाहेब राज्याचे 4-4 वेळेला मुख्यमंत्री होते, त्याही काळामध्ये ते गृहमंत्रालय मुख्यमंत्री होऊन त्यांच्याकडे त्या ठिकाणी असायचं. त्यावेळेस एक वेगळ्या प्रकारचा दरारा होता, आदरयुक्त दरारा होता. त्याच्यामध्ये अशा प्रकारचा अन्याय हा कुणावर होत नव्हता, ही पण वस्तुस्थिती आहे. जर यदा कदाचित कुणी करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यामध्ये चूक ज्याची असेल त्याला तिथल्या तिथं खडसावण्याचं काम किंवा जी ॲक्शन घ्यायची असते ती ॲक्शन घेण्याचं काम त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. परंतु आता गेले 5 महिने हे सरकार बदल झाला आहे. कसा बदल झाला आहे, काय बदल झाला आहे, त्याच्या खोलामध्ये मला जायचं नाही, ते उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे. परंतु आज महाराष्ट्रातली सगळी जनता पाहतीये की याच्यामध्ये विनयभंगचा प्रकार कुठंही दिसत नसताना ते कलम घालून गुन्हा दाखल केला जातो आणि एका लोकप्रतिनिधीला